नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या काळात डोकावणार आहोत. वैदिक संस्कृती म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 1500च्या आसपासचा काळ. हो, आणि ही संस्कृती बरीच शतकं टिकून होती. म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व 600 पर्यंत आपण हा काळ धरतो. म्हणजे जवळपास 900,000 वर्ष. बरोबर. एवढ्या मोठ्या काळात बरेच बदल झाले असणार. अगदी. आणि हे बदल आपल्याला वैदिक वाङ्मयात दिसतात. वेद म्हणजे मुळात ज्ञान. याच ज्ञानाच्या आधारावर आपण आज चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया वेदांपासूनच. 4 मुख्य वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हो, या चारींना मिळून संहिता असं म्हणतात. आणि यांना श्रुती असंही म्हणतात ना? हां, कारण ते ऐकून मुखोद्गत करून जपले गेले. अगदी बरोबर. पिढ्यानं पिढ्या हे ज्ञान असं तोंडी पाठ करूनच पुढे गेलं. यातला ऋग्वेद सगळ्यात जुना आहे आणि तो काव्यात्मक आहे. आणि बाकीचे वेद? यजुर्वेदात काय आहे? यजुर्वेदात मुख्यत्वे यज्ञविधी कसे करावे, त्यात कोणते मंत्र म्हणावे याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे यज्ञाचं गाईड आपण म्हणू शकतो. अच्छा. आणि सामवेद? सामवेद म्हणजे संगीताचा पायाच. यज्ञातले मंत्र सुरात कसे गायचे याचं मार्गदर्शन त्यात आहे. भारतीय संगीताची सुरुवात इथेच झाली असं मानतात. इंटरेस्टिंग. आणि अथर्ववेद? तो थोडा वेगळा आहे असं ऐकलंय. अथर्ववेद जास्त दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. म्हणजे आयुष्यातली संकट, आजारपण, यावरचे उपाय, औषधी वनस्पतींची माहिती. इतकंच नाही तर राजाने राज्य कसं चालवावं याबद्दलही मार्गदर्शन आहे. म्हणजे अगदी प्रॅक्टिकल ज्ञान. अगदी. वेदानंतर मग ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद यांची रचना झाली. हो, उपनिषद म्हणजे तर गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान. त्यात जन्म, मृत्यूसारख्या गहन विषयांवर चर्चा आहे. ज्ञानाची ही परंपरा खरंच खूप मोठी आहे. नक्कीच. आता जरा त्या काळातल्या समाजाकडे वळूया. कुटुंब कसं होतं? एकत्र कुटुंब पद्धती होती असं दिसतं. आणि कुटुंबाचा जो प्रमुख असे त्याला गृहपती म्हणत. बरोबर. पुरुषप्रधान संस्कृती होती. पण सुरुवातीच्या काळात लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा विद्वान स्त्रियांचे उल्लेख सापडतात. हे महत्वाचं आहे. हो, हे विशेष आहे. पण नंतर हळूहळू स्त्रियांवर बंधनं वाढत गेली असं दिसतं. त्यांचं समाजातलं स्थान दुय्यम झालं. खरं आहे. हा एक मोठा बदल दिसतो वैदिक काळात. घरांबद्दल बोलायचं तर ती मातीची किंवा कुडाची असायची. कुडाची म्हणजे गवत किंवा वेलींच्या काड्यांचं ताट करून त्यावर शेण माती लिंपून भिंती बनवल्या जायच्या. अच्छा. आणि खाण्यापिण्यात? गहू, ज्याला ते गोधूम म्हणायचे, सातू म्हणजे यव आणि तांदूळ म्हणजे व्रीही हे मुख्य होतं. सोबत दूध, दही, लोणी, तूप, मध असे पदार्थ. वस्त्र कोणती वापरत असत? लोकर, सूत आणि झाडांच्या सालींपासून बनवलेली वस्त्र म्हणजे वल्कले सुद्धा वापरत. कधीकधी प्राण्यांची कातडीही. आणि दागिने? हो, दागिनेही होते. विशेषतः निष्क नावाचा एक गळ्यातला दागिना प्रसिद्ध होता. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी म्हणजे विनिमयासाठी पण व्हायचा. म्हणजे एक प्रकारचं चलनच की. मनोरंजनाची साधनं काय होती? गायन, वादन, नृत्य होतं. सोंगट्या खेळत असत. आणि रथांच्या शर्यती तर खूपच लोकप्रिय होत्या. हो, वीणा, शततंतू, झांझा, शंख अशी वाद्य पण होती. आता अर्थव्यवस्थेकडे येऊया. शेती हा मुख्य व्यवसाय होता, बरोबर? अगदी. आणि नांगराला लोखंडाचा फाळ वापरला जाऊ लागला होता. हा एक महत्वाचा बदल होता. शेतीसाठी खत म्हणून शेणाचा वापर करत. पशुपालनही महत्वाचं होतं. गायींना तर खूप महत्व होतं. हो, गायी म्हणजे संपत्तीच मानल्या जायच्या. विनिमयासाठी त्यांचा वापर व्हायचा. गायींसोबत बैल, कुत्रा हेही महत्वाचे होते. आणि घोडा? हो, घोडा. त्यांना माणसाळून रथांना जोडण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं होतं. आणि ते रथ साधे नव्हते. आऱ्यांची चाकं लावलेले वेगवान रथ होते. भरीव चाकांपेक्षा हे खूप हलके आणि वेगवान. म्हणजे युद्धासाठी आणि प्रवासासाठी खूप उपयोगी ठरले असणार. नक्कीच. शेती, पशुपालनासोबत इतर व्यवसाय करणारे लोकही होते. त्यांचे संघ असायचे. त्यांना श्रेणी म्हणत. आणि त्या श्रेणीचा प्रमुखाला श्रेष्ठी. बरोबर. पण हळूहळू या व्यावसायिकांचा सामाजिक दर्जा थोडा कमी झाला असं दिसतं. आणि इथेच वर्णव्यवस्थेचा मुद्दा येतो. सुरुवातीला कामावरून वर्ण ठरत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हो, पण नंतर ते जन्मावर आधारित झाले. आणि मग त्यातूनच जाती व्यवस्था घट्ट झाली. समाजात विषमता वाढली. हां, खूप मोठा बदल आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसतात.
याच काळात जीवनाचे 4 टप्पे मानले गेले, ज्यांना आश्रम म्हणतात. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे शिकण्याचा काळ. मग गृहस्थाश्रम, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा काळ. त्यानंतर वानप्रस्थाश्रम, हळूहळू जबाबदाऱ्या सोडून विरक्तीकडे जाणं. आणि शेवटी संन्यासाश्रम, सगळ्या नात्यांचा त्याग करून पूर्णपणे परमेश्वराच्या चिंतनात रमणं. जीवनाकडे बघण्याचे एक विशिष्ट दृष्टिकोन दिसतो यात. शासन कसं चालायचं? सगळ्यात लहान घटक म्हणजे गाव, त्याचा प्रमुख ग्रामणी. अनेक गावं मिळून विष व्हायचा, त्याचा प्रमुख विषपती. आणि अनेक विष मिळून जन. हे जन जेव्हा एका ठिकाणी स्थिरावले तो प्रदेश झाला जनपद, बरोबर. आणि या जनपदाचा प्रमुख तो राजा किंवा नृप. प्रजेचं रक्षण करणं आणि कर गोळा करणं हे त्याचं मुख्य काम. कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत? त्याला भागदूग म्हणत. म्हणजे प्रजेच्या उत्पन्नातला राजाचा भाग गोळा करणारा. राजाला सल्ला देण्यासाठी काही संस्था होत्या का? होत्या तर. सभा, समिती, विदत, जन अशा संस्था होत्या. राज्यातले ज्येष्ठ आणि महत्त्वाचे लोक यात सहभागी असायचे. आणि विशेष म्हणजे सभा आणि विदत या संस्थांमध्ये स्त्रियांचाही सहभाग असायचा, निदान सुरुवातीच्या काळात तरी. हो, हे नोंद घेण्यासारखं आहे. आता शेवटचा मुद्दा, धर्मकल्पना. निसर्गातल्या शक्तींनाच देव म्हणलं जायचं ना. सूर्य, वारा, पाऊस, वीज. अगदी. आणि या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी यज्ञ केले जात. यज्ञात अग्नीमध्ये वेगवेगळ्या वस्तू अर्पण करत, त्याला हवी म्हणत. पण या सगळ्यामागे एक मूलभूत कल्पना होती, ऋतची, बरोबर? अगदी बरोबर. ऋत म्हणजे सृष्टीचा नियम, निसर्गाचं चक्र. उन्हाळ्यानंतर पावसाळा, मग हिवाळा. हे चक्र अव्याहतपणे चालू राहणं म्हणजे ऋत. आणि या चक्रानुसार वागणं, निसर्गाचे नियम पाळणं, हेच धर्माप्रमाणे वागणं असं मानलं जायचं. हो, निसर्गाच्या या व्यवस्थेत अडथळा आणायचा नाही, ही भावना महत्वाची होती. तर या सगळ्या चर्चेतून वैदिक काळाबद्दल बरीच माहिती मिळाली. गृहपती, निष्क, श्रेणी, भागदुघ, ऋत असे अनेक महत्वाचे शब्द आणि संकल्पना समजल्या. आणि हा जवळपास 1000-1500 वर्षांचा मोठा काळ होता, हेही लक्षात ठेवायला हवं. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. निसर्गाचं चक्र म्हणजे ऋत, आणि ते बिघडवू नये म्हणून नियम पाळण्याची ही जी वेदकालीन संकल्पना आहे, ती आजच्या काळात किती महत्वाची वाटते, नाही का? आज आपण पर्यावरणाच्या ज्या समस्यांना तोंड देतोय, त्या पार्श्वभूमीवर या विचाराकडे पुन्हा बघायला हवं. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आमच्या जर्नी फॉर नॉलेज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.